नमस्कार स्वामी भक्तांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गजानन महाराज कसे प्रकट झाले व कोठे प्रकट झाले हे जाणून घेणार आहोत। माघवद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले। हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिर्दुराजू रामाराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगोलू नावाच्या पुस्तकात लिहिले आहे। गजानन महाराज गुडी, परमहंस, संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते। गणगण गणात बोते हा त्यांनी दिलेला मंत्र आहे। तर गजानन महाराज प्रकट कसे झाले हे बघूयात। वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे। त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती। घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या। उष्ट्या पत्रावली उकिरड्यावर टाकल्या जात होत्या। दुपारची वेळ होती। अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले व पत्रावलीतील अन्नपदार्थ खाऊ लागले। त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हती। त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंबू आणि मातीची चिलम होती। चेहऱ्यावर समाधान, शांती होती। ते कुठल्या तरी तंद्रीत होते। त्याच वेळी रस्त्याने बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी जात होते। त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले। त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले, पण त्या तरुणांच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे वाटले। कदाचित त्याला भूक लागली असणार असे बंकटला वाटले। त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वानांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला। त्या तरुणाने सर्व पक्वाने एकत्र करून खाल्ली। नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला। हे बघताच दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले, ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका। यावर तरुणाने उत्तर दिले, घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच। उष्टे व खरकटे व पंचपक्वाने दोन्हीही एकच। सर्व सृष्टीत परमेश्वर आहे। घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तोही परमेश्वर। हे ऐकताच बंकटलालची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहेत। ते दोघे त्या तरुणांचे पाय धरण्यास धावले, तोवर ते अदृश्य झाले। हे साधू पुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होते। ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके 1800 मधील माघवद्य सप्तमी होता।